काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला। या 27 जणांपैकी 3 जण हे डोंबिवलीतले होते। अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी। डोंबिवली पश्चिमेत राहणारे हे तीनही रहिवासी एकमेकांचे मावस भाऊ होते। आपल्या मुलाची परीक्षा संपल्यामुळे जोशी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत ते काश्मीर येथे फिरायला गेले होते। त्यांच्या लहान मुलाला व पत्नीला कोणतीही दुखापत झालेली नाही, मात्र जोशी यांचा मृत्यू झालेला आहे। या तीनही नागरिकांचं या डोंबिवली पश्चिमेतील बागशा मैदानात येणं जाणं होतं। या बागशा मैदानातच त्यांना शेवटचं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। आता सुरुवातीला मुंबईतून त्यांचे पार्थिव निघाले असले तरी येथे येण्यास सुमारे 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागणार आहे। आपण सध्या डोंबिवली पश्चिमेतील बागशा मैदान येथे उपस्थित आहोत। या बागशा मैदानात डोंबिवलीकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे। डोंबिवलीतील नागरिक या तिघांनाही शेवटचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत। आपले कार्यालयीन काम आटपून संध्याकाळच्या सुमारास घरी जाण्याऐवजी या तिघांनाही शेवटचे दर्शन घेण्यासाठी डोंबिवलीकर आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। या एकंदरीतच परिस्थितीत डोंबिवलीकरांनी एक भावनिक अशी साथ राज्य सरकारला घातली आहे। राज्य सरकारला व केंद्र सरकारला घातली आहे की या तिघांनाही किंवा 27 मृतांना जी आहे तो योग्य तो न्याय त्यांनी द्यावा अशी मागणी देखील डोंबिवलीकर करत आहेत। या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत सकाळपासूनच निदर्शने असतील किंवा या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। डोंबिवलीकरांनी ही सकाळपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा अन्य ठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे।